हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज आपण छोट्याशा काठापासून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. तर इथे आपला एवढाच काठ आहे. या एवढ्याच काठापासून आपल्याला ब्लाऊज डिझाईन करायची आहे. आपण आता ब्लाऊजची मापं बघून घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 14, म्हणजे तयार आपल्याला 13 घेणार आहोत. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतले. शोल्डर 7 आहे. बोटनेक आहे हे ब्लाऊज. मुंडा पण इथे आपण 7 घेतलेला आहे. तर 36 साईजचं ब्लाऊज आहे. त्याचा चौथा भाग आहे 9. 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतले. 2 इंच, दीड पण घेतलं तरी काही हरकत नाही. कमर उंची आहे 32. त्याचा चौथा भाग आहे 8. 1 इंच बॅक साईडच्या टक्सचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण गळा कट करून घेऊया. मेन कापड बाजूला ठेवू. अस्तर घेऊया. अस्तरवर बघा, इथे मी 3.5 गळा रुंदी घेतली आणि गळा उंची 4 घेतली. आता आपण बोटनेकचा शेप देऊन घेऊया. मी इथे बोटनेकचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, त्या बॉक्सच्या खालून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. याप्रमाणे 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3.5 जी गळा रुंदी घेतली होती तेवढंच माप इथे घ्यायचं आहे आणि डायरेक्ट इथून आपल्याला अशी पट्टी ठेवून सरळ असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता काठ मोजायचा आहे. तर काठ आपल्याला इथे मोठा येतोय, मग आपल्याला 4 इंचचं इथे येऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी इथे 4 इंचचं माप घेते आहे. त्याच्यानंतर काठ मोजून घेतला. इथे मी 4.5वर इथं टाकलेलं आहे माप. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी गळ्याला शेप देत आहे. आता आपण इथून गळ्याला आकार देऊन घेत आहोत. तर मी ह्या पद्धतीने इथे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. पहिले थोडा फुसट द्यायचा, मग नंतर गरद करून घ्यायचा. जर शेप तुमचा बरोबर आलेला असेल तर इथे खाली आपल्याला असा मधून थोडा आकार द्यायचा आहे, बॉक्सच्या मधून खाली पण. तर इथे जे व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं आपण बोटनेकचा शेप देऊन घेतला. आता मी इथे गळा कट करत आहे. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. तर इथे आपला हे गळा झालेला आहे कट. ठीक आहे. हा आपण 2 पीस काढून घेतले. ठीक आहे. हा आपल्याला कामाचा आहे. आता तो मी थोडा जपून ठेवायचा आहे. तो आपल्याला पुढे लागणार आहे. तिथं बॅक साईड घेतली. बॅक साईडवरही अस्तरची साईड ठेवून घेतली. पिना वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या. आता मी इथं गळ्याच्या आजूबाजूला फक्त गळ्यांच्या आजूबाजूला शिलाई टाकून घेणार आहे. तर इथे मी ते रेकॉर्ड करू शकली नाही. तर इथे बघा, इथे आपण गळ्याच्या बाजूला पाव इंचवर शिलाई टाकून घेतली. पाव इंच धरून अशी आपण पूर्ण गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. तर इथं माझं हे पलटी झालेलं आहे. आता पलटी करून वरून जो गळा आहे त्याला आपण दाब शिलाई टाकून घेऊया. तर इथं तुम्हाला आकारामध्येच व्यवस्थित आकार येतोय का याची काळजी घेऊनच इथं दाब शिलाई टाकायची आहे. इथं आपण कॅनव्हसचा वापर केलेला नाही आहे. वाटल्यास तुम्ही कॅनव्हस वापरू शकतात. तुम्ही जर नवीन असाल आणि गळ्याला परफेक्ट शेप हवा असेल तर नक्की तुम्ही कॅनव्हस वापरा. तर इथे आपण दाब शिलाई अगदी व्यवस्थित टाकायची आहे आणि अस्तरच्या साईडनेच टाका, जेणेकरून आपलं मेन कापड कडे आपलं अस्तर दिसणार नाही. तर आता वरती बोटनेकचं आहे तिथे पण आपण शिलाई दाब शिलाई टाकून घेणार आहोत. शिलाई दाब शिलाई अगदी बारीक करून घ्यायची. आपल्या मशीनची शिलाई जी असते टीप ती बारीक करायची आहे. या पद्धतीने आपण दाब शिलाई टाकून घेतली. तर त्याच्यानंतर आता पूर्ण जो अस्तर आहे तो मेन कापडला लावून घेऊया. तर या पद्धतीने आपण दोघी साईडचे जे आहेत अस्तर ते मेन कापडला पूर्ण अटॅच करून घेऊया. त्यानंतर एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण मेन कापडचा तो कट करून घेऊया, कारण अस्तर आपलं हे परफेक्ट मापाने कटिंग केलेलं आहे. आता आपण बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया. तुम्ही शांतवा हळूहळूपणे जर पूर्ण हा व्हिडिओ बघितला तर इथे मी शांतपणे हळूवार असं तुम्हाला सगळे स्टेप दाखवले आहेत, जेणेकरून तुम्हाला शिवायच्या वेळेस कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचंही डिझाईन खूप छान बनेल. तर बघा, आता आपण जो मधला पीस होता तो जपून ठेवलेला तो घेतला आहे आणि काठ घेतलेला आहे. तर तो कापड ठेवून घ्यायचा आहे मधला आणि त्याच्यावर आजूबाजूने अर्धा इंच आपल्याला मार्क करून ते कटिंग करून घेऊया त्या शेपनेच. ठीक आहे.
आता आपण अजून तोच कापड ठेवून घेऊया. बरोबर बघा, आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जास्त घ्यायचं दोघी साईडने. त्याच्यानंतर अजून अस्तर घेतलंय मी, अस्तरचा कापड, आणि त्या काठावर जसा कट केला त्या पद्धतीने जिथं आपण दोघी साईडने जोडायचे तिथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे फक्त दोघी साईडने. आता काठ आणि अस्तर हे जॉईन करून घेऊ एका साईडनेच, फक्त ते पलटी करायचे आपल्याला. तर शिलाई टाकून घ्यायची एका साईडने आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया. 4 इंचचा आपल्याला इथे हा काठ तयार करायचा आहे. आता वरून दाब शिलाई टाकून घेऊया. आता हा पूर्ण पॅच आपला तयार झालेला आहे काठाचा. एक्स्ट्रा कापड आपण इथे कट करून घेऊया. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला याला जॉईन करायचं आहे. तर परत आपण तो जो कटिंग केलेला कापड आहे तो घ्यायचा आहे आणि आपण इथे पेन्सिलने मी मार्क करून घेत आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच लाईनला आपल्याला हे जॉईन करायचं आहे हे कापड त्या काठाला. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. अगदी बारीक शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे आपण ही एकच शिलाई टाकणार आहोत. ठीक आहे, इथे आपण एक साईडला जॉईन केलं. आता दुसऱ्या साईडला आपण व्यवस्थित एकसारखं जॉईन करून घ्यायचं आहे आणि जिथं आपण मार्क केलं आहे त्याच लाईनने सरळ आकारामध्येच आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण लेस घेऊया. मी इथे गोल्डन कलरची लेस घेतली. आता ती लेस आपण पूर्ण गळ्याच्या आजूबाजूला लावून घेणार आहोत. बारीक शिलाई केल्यानंतर दोरा हा तुटत आहे आणि तो लेसवर लावायच्यामुळे सही तुटतो जास्त. ठीक आहे, आता लेस लावते. माझी शिलाई अगदी 2च्या पण आत आहे. इथे लावताना लेस लावत आहे. लेसला पण दोरा तुम्ही लेसच्या शेडप्रमाणेच घ्या, कलरप्रमाणेच दोरा लावा, म्हणजे जेणेकरून तुमची डिझाईन छान वाटेल. इथं अगदी हळूवारपणे आकारांच्या इथे तुम्हाला मशीन चालवायची आहे, त्याच्यामुळेच मी इथे बारीक शिलाई घ्यायला लावते. ज्यावेळेस आकाराच्या ठिकाणी आपल्याला खूप जाड मोठी शिलाई नाही चालत, तर 2च्या आतच शिलाई ठेवायची, जेणेकरून आपला जो आकार असतो तो अगदी परफेक्ट येतो. आणि जिथे आकार असेल तिथं तुम्हाला हळूवारपणे खूप टचअपमध्ये काम करायचं आहे. आता इथे आपल्या अगदी आकारात लेस लावून झालेली आहे. आता आपण डबल शिलाई घेणार आहोत. पहिली आपली एकदम छान बसल्यामुळे डबल शिलाई आपली ही एकदम झटपट होत असते. तर इथं आपली खालच्या गळ्याला आहे ती लेस लावली गेली. आता वरच्या गळ्याला लावूया. बघू शकता अगदी हळूवारपणे. आकार असेल तर तुम्हाला एक बोट पुढे ठेवत चालायचं आहे, म्हणजे जेणेकरून लेस तुमच्या आकारामध्येच राहील. याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात माझा बोट किती मी जवळ ठेवलेला आहे, आणि काळजी पण घ्यायची तुम्हाला. बोट जवळ ठेवला आहे तर आता आपण परत डबल शिलाई टाकून घेऊ लेसला दुसऱ्या साईडने. आता आपण घेणार आहोत, मी इथे पायपिंगची लेस लावते खालून, जी रेडीमेड पायपिंग आहे. तिला आपण शिलाई थोडी बारीकच ठेवायची आहे. इथे आपण तुम्ही कमरपट्टी पण लावू शकतात, पण मला इथे मी पायपिंगचीच लेस लावत आहे. ही लेस लावताना पण थोडी काळजी घ्यायची असते. हिला खूप प्रॅक्टिस करावं लागते. एकसारखी लेस बसली पाहिजे ही पण, रेडीमेड असली तरी. आता आपण ती या पद्धतीने पलटी करून घेऊया आणि अगदी लेसच्या कडेला आपण इथे शिलाई टाकून घेत आहोत. एकसारखं आपली ती लेस आली पाहिजे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता आपण परत वर त्या लेसची जी पहिली टिप टाकली त्याच्यापेक्षा थोडी वर अर्धा इंचला कमी अशी पण दुसरी एक टिप टाकून घेऊया, म्हणजे जी लेस असते ती पूर्ण, जी पायपिंगची ती पूर्ण अटॅच झालेली. आता बघा इथे माझं हे ब्लाऊज डिझाईन झालेलं आहे कंप्लीट. अजून ह्या ब्लाऊजचं शो वाढवण्यासाठी आपण इथे शो बटन लावून घेणार आहोत. गळ्याजवळ 2 आणि काठाजवळ असे 2-2. अगदी सुंदर असं इथे हे ब्लाऊज डिझाईन झालेलं आहे तयार. छोट्याशा काठापासून हे ब्लाऊज डिझाईन होत असते. बघा बाहींना लावल्यानंतर छोटासाच काठ उरतो आता, आणि त्या काठापासून आपण इतकी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करते. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.